नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मालिकेने 7 वर्षाचा लीप घेतलेला असतो आणि इकडे आता रमा आणि अक्षयची मुलगी मोठी झालेली असते। ती देवाकडे प्रार्थना करत असते की आईचा चेहरा मी बघितलेला नाही देवा, परंतु मला चित्र काढायचं आहे, तर तू मला मदत कर। इतक्यात घरातील मोलकरीण मात्र तिला खाऊन घे, तुला शाळेत जायला उशीर होईल असं म्हणत तिच्या मागे मागे फिरत असते, परंतु आरोही मात्र खाण्यासाठी तयार नसते आणि आता ती प्रत्येकाच्या रूम मध्ये जाते, तर दुसरीकडे मोलकरीणही तिच्या मागे जाते। इकडे मात्र पार्थ बाबा तुमच्याकडे आली का आरोही असं विचारल्यावर तोही नकार देतो, तर दुसरीकडे दुसऱ्या रूम मध्ये अर्था असते आणि अर्था सोबतच आता अजून एक मुलगी असते। त्यामुळे तुम्ही दोघींनी बघितलं का असं विचारताच आता नाही आम्ही बघितलं असं म्हणून त्यानंतर मोलकरीण इकडे सीमाकडे पळत जाते, परंतु सीमाला मानसिक धक्का प्रचंड बसलेला असतो आणि आता मानसिक धक्क्यामुळं ती सतत रमा करत असते। तर इकडे मात्र रमा आली का माझी असं म्हणते, तर तेव्हा मात्र लगेचच आरोही म्हणते आजी सांग ना मला नाही खायचं, आणि असं म्हणून आरोही तिथनं पळून जाते, परंतु ती म्हणू लागते की तुम्ही गोळ्या तरी घ्या। तर तेव्हा ती म्हणते मी घेईल रमाच्या हातनं। त्यानंतर आता त्यांची मोलकरीण म्हणते की घ्या तुम्ही गोळ्या, रमा येईल तुमची आणि येईल ना माझी रमा असं म्हणत मात्र आता सीमा औषधं घेते। तर दुसरीकडे आता शोधत शोधत ती शशिकांतच्या रूम मध्ये जाते। शशिकांत आता दारू पित असतो, यांचं नेहमीच आहे असं म्हणत मोलकरीण तिथून बाहेर पडते। त्यानंतर आता आरोही म्हणू लागते की मी माझ्या बाबांच्याच हातनं खाणार। तर तेव्हा मात्र आता मोलकरीण समजून तिला सांगते अगं बाबांच्या हातनं कशाला खातेस तू, आज त्यांना ऑफिसला जायला उशीर होतो आहे, त्यांना आज काम आहे ना, त्यामुळे मी तुला खाऊ घालते। परंतु ती ऐकायला तयार नसते। तेवढ्यात अक्षयची एंट्री तिथे होते आणि अक्षय म्हणतो की हो मी आज माझ्या बाळाला खाऊ घालणारच आहे। त्यानंतर आता इकडे आपण बघणार असतो की आता घरामध्ये सगळीकडे फिरत असते आरोही, परंतु ती खायलाही तयार नसते। तर दुसरीकडे आता ती इरावतीच्या रूम मध्ये येते आणि इरावती तिला प्रेमाने जवळ घेते, बाळा तुला लागेल हळूहळू ये। त्यानंतर आता ती तिची ड्रॉइंग तिला दाखवते, पण माझी आई कशी होती हे मात्र तिला विचारताच आता इरावती सगळं रमाचं चुकीचं वर्णन करू लागते आणि ती किती वाईट आहे हे मात्र आरोहीच्या मनात भरवत असते। दुसरीकडे आता वेषांतर करून रमा मात्र एका हॉटेलमध्ये इन्स्पेक्शन करायला आलेली असते। तिथे मात्र आता रेस्टॉरंट मध्ये येऊन ती फूड अधिकारी असते आणि त्यामुळे आता लगेचच ती सगळ्या रेस्टॉरंटचा पर्दाफाश करते आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन आता तुम्ही भेटा असं सांगून तिथनं निघून जाते। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय नोकरीसाठी जातो, तेव्हा मात्र तो इंटरव्ह्यू विचारल्याच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणत असतो की 10 वर्षात मला बऱ्याच नोकऱ्या सोडाव्या लागल्या, 6 वर्षात मला बऱ्याच नोकऱ्या सोडाव्या लागल्या, कारण आता खूप प्रॉब्लेम होता घरी। तर तेव्हा समोरनं विचारतात का तुमच्या मुलीला सांभाळायला बायको नाहीये का। दुसरीकडे मात्र आरोहीला मुलं चिडवतात अरे हिला आईच नाही, त्यामुळे ती खूपच रडते आणि इकडे मात्र आता रमा रागातच ऑफिसमध्ये येते। तेव्हा मात्र आता समोर एक व्यक्ती उभा असतो आणि आता तो रमाला म्हणत असतो काय झालं, आज आमच्या लेकीचा पारा खूपच चढलेला आहे वाटतं। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।